नमस्कार मित्रांनो, नुकतंच राज्य शासनाने लाडकी बहीण योजना काढली आहे आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला पात्र महिलांना 1500 रुपयेपर्यंत आर्थिक मदत राज्य सरकार करत आहे. परंतु याच्यामध्ये अनेक पात्रता, अटी आणि संभ्रम निर्माण झालेले आहे महिलांमध्ये. जे कोणी महिला संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनेअंतर्गत पात्र असतील आणि लाभ घेत असतील, तर अशा महिलांनी या योजनेसाठी अप्लाय करायचं की नाही, अर्ज करायचा की नाही, किंवा ते या योजनेसाठी पात्र आहेत का नाही, हा बऱ्याच महिलांमध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला तर, जी लाडकी बहीण योजना आहे ती योजनेअंतर्गत सरकार 1500 रुपये त्या महिलांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येक महिन्याला देणार आहे. परंतु संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ज्या महिला 1500 रुपयेपर्यंत जास्त आर्थिक मदत हे महिन्याला घेत असतात, म्हणून लाडकी बहीण योजनेच्या JRमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, जी महिला राज्य सरकारच्या दुसऱ्या योजनेअंतर्गत महिन्याला 1500 रुपयेपेक्षा जास्त आर्थिक मदत घेत असेल, ती महिला या योजनेसाठी अपात्र असेल. म्हणून इथं आता संजय गांधी योजनाचा जो प्रश्न होता तो आता मिटला आहे. म्हणजे संजय गांधी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत आहेत त्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकत नाही, त्या ह्या योजनेसाठी अपात्र असतील. आता श्रावण बाळ योजनेचा जे एज क्रायटेरिया आहे तो 65 वर्षापेक्षा जास्त आहे. आणि आता लाडकी बहीण योजनेचा जो सरकारने क्रायटेरिया ठेवला आहे तो 21 ते 65 वर्ष आहे. म्हणजे श्रावण बाळ योजनेअंतर्गत जे वृद्ध लोक या योजनेसाठी पात्र आहेत, हे लाभ घेत असतील, ते ह्या योजनेसाठी एज क्रायटेरियामध्येच बसत नाहीत. म्हणून ह्या प्रश्नाचंही उत्तर तुम्हाला मी आता दिलेलं आहे. श्रावण बाळ योजनेअंतर्गतही तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अप्लाय करू शकत नाही, तुम्ही जरी श्रावण बाळ योजनेसाठी पात्र असाल तर. आणि या दोघं ज्या योजना जो कोणी पात्र असेल तर ते लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. तर तुम्ही जरी अर्ज केला तर तुम्हाला या दोन्ही योजनेसाठी काही प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून अर्ज करू नका. सरकारने JRमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, जे कोणी राज्य सरकारच्या अदर स्कीममध्ये 1500 रुपयापेक्षा जास्त आर्थिक मदत घेत असेल तर त्यांनी या योजनेसाठी ते अपात्र आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये उत्तर मिळालेलं आहे. व्हिडिओ लाईक करा, गरजूंपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तो व्हिडिओ अपलोड आहे. एंड स्क्रीनमध्ये तुम्हाला तो व्हिडिओची जो थंबनेल आहे तो दिसून जाईल, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद.